तर आज होती नागपंचमी आणि नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर इथे ना मी आज पुरणपोळी आणि धिंडे बनवणार होती। त्यासाठी हरभरा डाळ घेतली, स्वच्छ धुवून घेतली, नंतर त्यात थोडंसं पाणी ओतलं, हळद आणि एकदम थोडंसं मीठ टाकून शिजायला ठेवून दिली। नंतर इथे पूजेचं सगळं साहित्य काढून घेतलं होतं आणि नंतर पूजा करायला घेतली। तर देवपूजा झालेली होती, नागदेवतेचा फोटो ठेवला, नंतर शिवलिंग आहे त्याला मी दूध आणि पाण्याने अभिषेक घालून स्वच्छ असं पुसून वगैरे घेतलं आणि नंतर इथे मी पूजा करायला घेतली। तर इथे पहिलं गणपती स्थापना केली, तांदूळ ठेवले, सुपारी ठेवली आणि छान हळदी कुंकू लावून गणपती स्थापना केली। नंतर इथे जे शिवलिंग आहे त्याला पण हळदी कुंकू आणि अष्टगंध वगैरे लावून नंतर जे नागदेवतेचा फोटो आहे त्याला पण हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं। सगळ्या ह्याला हळदी कुंकू लावून झाल्यावर थोडेसे तांदूळ टाकून घेतले। आज होती तांदळाची मूठ आणि सोमवार पण होता, त्याच्यामुळे शिवलिंगवर थोडेसे तांदूळ टाकून नंतर पूजा करायला घेतली। नंतर बेल वाहून घेतले, फुलं वाहून घेतली, वस्त्रमाळ फोटोला लावून घेतली, परत हळदीतला धागा आहे तो पण लावून घेतला। नंतर जे नैवेद्यासाठी दूध आणि लाह्या वगैरे असतात, खडीसाखर, हे सगळं ठेवून घेतलं आणि नंतर दिंड्याचा पण नैवेद्य ठेवतात। आणि नंतर इथे एक दिवा लावून घेतला आणि तो मला आरतीसाठी पाहिजे होता। अगरबत्ती वगैरे लावून छान असं माझी पूजा झाली आणि नमस्कार करून घेतला आणि नंतर आम्ही शंकराची आरती करून घेतली। छान असं आरती झाल्यानंतर जे आहे ना पिवळा धागा आणि आरती घेतली। पिवळा धागा हातात बांधून घ्यायचा आहे, तर लहान मुलांना आणि घरातल्या आपण पण सगळ्यांनी बांधायचा। नंतर जे आहे उंबरट्याची पूजा करून घेतली, छान अशी छोटीशी पावतांची रांगोळी वगैरे काढून घेतली, हळदी कुंकू वाहिलं आणि फायनल असं माझ्या दरवाजात छान असं दिसत होतं। रांगोळी काढली की छान असं वाटतं। आणि नंतर दिंड्यासाठी ना मी पुरण वगैरे करून घेतलं होतं आणि न वाटता हे दिंड्यामध्ये भरायचं आहे आणि नंतर थोडंसं पुरणपोळ्यांसाठी पण ठेवलं होतं। इथे ना पुरी लाटून घ्यायची अशी गव्हाच्या पिठाची आणि नंतर त्याचे दिंडे असे करून घ्यायचे, जसं मी करत आहे तसं, आणि चौकोनी आकाराचे दिंडे करून नंतर छान असं छोटे छोटे दिंडे करून घेतले आणि आपल्याला ना हे वाफवून घ्यायचे आहेत। खाली पाणी ठेवलं होतं, चाळणीला तेल लावून ठेवलं आणि त्याच्यामध्ये दिंडे 15-20 मिनटं वाफवून घ्यायचे छान, आणि वाफवून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत। आणि ह्याचाच आज मान असतो आणि ह्याचा नैवेद्य दाखवून घेतला देवाला आणि नंतर परत नमस्कार केला आणि छान असं माझी पूजा संपन्न झाली। तर तुम्ही बघू शकता अशी माझी पूजा झालेली आहे। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला मोठा व्हिडिओ बघायचा असेल तर माझा बघू शकता। तोपर्यंत बाय।